जर कमी वेळामध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी बिलकुल तुमच्यासाठी आहे। तर एकदम पटापट बनणारी आणि बिलकुल 15 मिनिटांमध्ये बनणारी ही जी रेसिपी आहे, अगदी हेल्दी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही जी रेसिपी आहे, भन्नाट याची चव लागते। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। 15 मिनिटमध्ये ही जी रेसिपी आहे तुमच्यासाठी बनून तयार होईल। चला तर अगदीच स्वादिष्ट आणि पटकन बनणाऱ्या या व्हेज पुलावच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 कप बासमती राईस घेतलेला आहे। ह्याला आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 2-3 पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला नंतर निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ धुतल्यानंतर या तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे। साधारणतः 1.5 कप आपल्याला पाणी घालून याला अर्ध्या तरी तासासाठी किमान भिजत ठेवायचं आहे। अगदीच कमी वेळात बनवायचा आहे तर तुम्ही 10 ते 15 मिनिट सुद्धा याला भिजवू शकता। आता आपण एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 3 पळ्या तेल। त्यानंतर यामध्ये आपण काय करणार आहे, अर्धा चमचा मोहरी घातली आहे, अर्धा चमचा जिरे घातलेला आहे। सोबतच आपल्याला एक हा जावित्रीचा तुकडा, एक स्टार फूल आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये घालायचा आहे। एक तमालपत्र आहे, त्याचे मी 2 तुकडे करून टाकत आहे। 2-3 हिरव्या मिरच्या आहे, त्याचे काप केलेले आहे आणि एक कांदा आहे मध्यम मीडियम साईजचा, त्याचे असे काप मी करून घेतलेले आहे। उभड आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी 2 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे। आता आपला जो कांदा आहे तो थोडासा सॉफ्ट झाला आहे, त्यामध्ये आपल्याला एक पाव वाटी आपल्याला गाजर कापलेले घ्यायचे आहे, एक पाव वाटी बटाटा, एक पाव वाटी आपल्याला याच्यामध्ये फुलकोबी घ्यायची आहे, पाव वाटी वाटाणे घ्यायचे आहे आणि याला आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे। तुम्हाला वाटेल तेवढ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता। मी सर्व ज्या भाज्या आहेत त्या समप्रमाणात वापरलेल्या आहेत। आता यामध्ये मी घालते आहे 1 चमचा मिरचीची पेस्ट, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं आणि लसणाची जी पेस्ट आहे त्याचं जे कच्चपण आहे ते निघून जाईल। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटोची प्युरी। हे 2 लहान साईजचे जे टोमॅटो आहे ते मी प्युरी करून घेतलेले आहे। सरळ सरळ त्याचे काप करून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। ब्लांच वगैरे याला केलेलं नाहीये। याला पण आपण चांगल्या प्रकारे आता परतून घेऊया। 2 मिनिटं आपल्याला याला शिजवायचं आहे। नंतर त्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा यामध्ये घातलेली धने पावडर, अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे गरम मसाला, अर्धा चमचा यामध्ये मी घालते आहे लाल तिखट आणि अर्धा चमचा मी यामध्ये घालते आहे बिर्याणी मसाला। त्यानंतर याच्यामध्ये मी घालते आहे मीठ, तर 1.5 चमचा मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये किचन किंग मसाला किंवा मग आपला जो रेग्युलर मसाला आहे तो सुद्धा अर्धा चमचा यामध्ये घालू शकता। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी, तर मी यामध्ये 1.5 कप पाणी घालते आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्रमाण की 1 कप तांदूळाला तुम्हाला 1.5 कप पाणी घालायचं आहे। जर तुम्ही दुप्पट पाणी घातलं तर त्यामध्ये भात तुमचा खूप जास्त शिजू शकतो। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस, ज्याने आपला जो भात आहे तो अगदीच मोकळा मोकळा होईल आणि आपल्याला हे जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते हे यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तर आपल्याला आता काय करायचं आहे, पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून याच्या 3 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा जो पुलाव आहे हा आपला तयार आहे। तर हा पुलाव बनवण्यासाठी मला फक्त 15 मिनिट लागलेले आहे। तर 15 मिनिटात हा जो पुलाव आहे, तुम्ही कोणतेही पाहुणे आले किंवा तुमच्या घरी काहीही पटकन बनवायची जर रेसिपी असेल तर तुम्ही ही रेसिपी जी आहे ती बनवू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की